रावण यवनी पंचवटी सीता चोरणी गोमटी लंका त्रिकुटी ठेविल। अरे त्या ठिकाणी समजा मग मारीक नावाचा त्या राजा रावणाचा मामा आहे ते हरणाचं रूप या ठिकाणी घेणार आहे आणि हरणाचं रूप घेतल्यानंतर त्या ठिकाणी कुठून अरे त्या झोपडीपासून जाणार आहे आई साहेबाचं लक्ष जाणार आहे त्या हरणावर आणि ती आई साहेब म्हणणार ले रामा अहो 6 महिने आपण किती आपण संग मग मी काही तुम्हाला मागितलं नाही आणि त्या ठिकाणी तो प्रभू त्या हरणाच्या पाठीमागे जाणार आणि गेल्यानंतर पुन्हा एकलीच माझी आई त्या पंचवटीत राहणार आणि ती संधी बघणार आणि पुढे काय होणार सीता शुद्धीचे कार्यार्थ पंपेसे येईल रघुनाथ ते भेटेल हनुमंत परमाप्त निज। ऐक रे भक्ता तू ऐक रे बाबा या ठिकाणी ऋषी मुनी सांगू लागलेलं बरं काय बाबा बोलू द्या नाही करी बाबा तुम्ही नारदाच्या गादीवर आहेत काही बोललं तरी काही फरक पडत नाही मगाच म्हणलो मी ईडीला माहेर सारखं सासर सारखं आम्हाला सगळं बोललं तरी काय आपली देवाची सेवा आपण जे आहे ते सांगायचं हुकलेलं बाजूला आणि जर नाही पटलं तर आमच्या पत्रात जाताना आम्ही त्या शेतात नाही सोडून आपल्या घरी जातो तसं आम्हाला चिंता करायची गरज नाही बरं का आम्ही पक्के आहेत पक्के म्हणजे अरे त्या ठिकाणी आम्ही भरपूर प्रयत्न केलाय रामा आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी भरता तू काय कर अरे त्या समजा आम्ही सगळे मिळून तुझ्या राजा रावणाला मारायला जायचंय एवढं करायचं ना बाबा आपल्याला भरत म्हणला अरे सगळेच माझ्यावर ढकललं बोला श्रीराम सुग्रीवा सौजन्य करील हनुमंत आपण आम्ही तर घेऊन वानर सैन्य। ऐक बाबा पुढचं पुन्हा सांगतोय अरे हनुमानजी येणार आहे आणि हनुमानजी आल्यानंतर राजा सुग्रीव सगळ्या वानराला घेऊन येणार आहे सगळे वानर आल्यानंतर राजाची आणि त्या सुग्रीवाची आणि प्रभू रामचंद्राची मैत्री होणार मैत्री झाल्यानंतर एकामेकाचं पण पडणार ते आपल्याला हे येत नाही बरं का काय ते हिडिओ का शिट करायचं नाही मला मोबाईल शिदे महाराज अहो तुमच्या मोबाईल मध्ये भरून आली ना हे जाऊ द्या हो आमच्या घरचे म्हणजे घर तुमच्या मोबाईल मध्ये भरून आली ना मला येतच नाही काय भरून फिरून काही भरून घेते लोकांना सवय लागते बरं का आपल्या चांगल्या महाराजाची घेतात जाऊ द्या म्हणून या ठिकाणी राम लक्ष्मणा येत आम्ही राहतो आणि सगळी वानर सेना ये आणि हनुमानजीची भेट होणार आहे असं चिंतन चाललं बोलावलं वानर मिळतील महाबळी समुद्र बांधूनी शिळी बोला बोला लंके पुढे रण खंदळी। ऐक बाबा पुढे काय होणार आहे सगळे वानर एक खट्या समजा मिळणार आहे आणि या ठिकाणी सीतेला सोडून आणण्यासाठी समुद्राच्या पलीकडे जाता येत नाही आणि जाता येत नाही म्हणून सगळे मग त्या ठिकाणी समुद्राच्या ठिकाणी गावणार मासे सांगतो पूल बांधणार पूल बांधून पलीकडे जाण्यासाठी वाट करणार आणि सगळे वानर त्या लंकेत गेल्यानंतर अरे सगळे वानर लंकेत गेल्यावर त्या राजा रावणाला झोप येणार नाही ना बरोबर बाबा एकला हनुमानजी गेला होता त्या टायमाला त्याला काय वाटत होतं असं आपल्याला करायचं भरता एवढे करू नको अरे बाबा तू असं का करायला कोण परत महाराज माझे बाबा तिकडेच बरं का ते बाबाला म्हणलं 5 वेळाला वाचवायला लांब महाराजाला बरं का काय आवाज आहे म्हाताऱ्या अहो चष्मा सुद्धा नाही ना त्यांना काय गोडी आवाजात आहे बरं का असं त्या ठिकाणी म्हणून आपल्याला एवढं करायचं आहे बोला एक निज करे सोमित्र अनेक वीर मारिल चतुर बोला दोन्ही रावणाचे श्री शिर लक्ष्मण आहे ना अरे ते लक्ष्मण कितीतरी या ठिकाणी येणार कितीतरी रक्षणाचा नैनाद करणार सगळ्याला निपात करणार राजा रावण एकलाच राहणार अरे त्याचा देह हंभाव रावण कोण आहे आपण रोज आरती म्हणतो ना बाबा तुम्ही आपली ह्याच्यावर केस म्हणले बाळू मावशी ह्याच्यावर ते म्हणले ओळख नाही अरे आपली सगळे कुठे ओळखच आहे यावगार माणूस माझ्या ध्यानात आला ना मी त्याला सोडतच नसतोय ओळखच असतं तुम्ही घाबरायचं काम नाही त्या बाबा बी आपले रामायणाचार्य आणि भागवताचार्य आहेत पण तिकडे आले नाही आता पुढच्या रविवारी त्यांना म्हणतो चला तिकडे आता घेऊन येते ते म्हणजे ओळख होती असं चिंतन आहे बरं का म्हणून आणि प्रभू रामचंद्र राजा रावणाला एका बाणाने खलास करणार आहे आणि आपल्या आईची सुटका होणार आहे ना काय येणं करायला बोला पुढा सोडविन देवाची बांधावली तोडील नवग्रहाची बेडी उभवणी श्रीराम राज्याची गुढी अरे पुन्हा मी तुला सांगू लागलेलो नाही अरे त्या राजा रावणाच्या समजा
ताब्यामध्ये 33 कोटी देव आहे, दानव आहे, सगळं या ठिकाणी सगळ्या देवाची बांधवणी सोडून मोकळं करायचंय हे माझ्या रामाच्या मनात आहे बर का. अरे तुम्हा मला जन घडविलं बाबा, कोणी ब्रह्मदेवानं आपल्याला सगळ्याला घडविलं. एक चेहरा सारखा नाही, सारखी बुद्धी नाही, वागणं सारखं नाही, बोलणं सारखं नाही. तो ब्रह्मदेव राजा रावणाच्या दरबारात पंचांग सांगायलाय. इतका राजा रावणाचा दरारा आहे आणि ते दरारा संपवायचा आहे. माणसाचा दरारा असावा, कशाचा? भक्तीचा दरारा असावा. बाया मागे सारायचं, बोलायचा दरारा नसले असा भरताला समजा वाल्मिक ऋषी सुद्धा येऊ लागले. बोला बुडा वसता श्रीरामासी त्रिलोक्य पावन कीर्ती त्यासी या लागी ठेवणी वनाशी शीघ्र अयोध्येसी तू जाय. ताबडतोब या ठिकाणी प्रभू रामचंद्र बनायला आलेले तर आणि रामाची कीर्ती म्हणजे तिथपर्यंत राहणार नाही, इथून जागीरपर्यंत राहणार नाही ना. का म्हण? अरे तिन्ही लोकात माझ्या प्रभूची कीर्ती आहे, स्वर्गात मृत्यूवरात. अरे नुसतं राम राम जर म्हणलं, मागच्या कालच्या पर्वणाचा आपल्या कालच्या पर्व दिवशी सुरुवातीला ऐकलं होतं, रामाने नुसती दरबारची काडी फेकली होती. ती काडी समजा ते गंधरूपी कावळा पळू लागला आणि ती काडी ब्रह्मदेवापाशी सगळे पशी गेली. महादेवानं विष्णूनं त्या काडीची पूजा केली. इतक्या रामाचा माझ्या दरार आहे, काडीची पूजा केली. अरे यम तलोटंगण घालायला बाबा आम्हाला तर थरथरात करू वाटलेला आहे. आणि ते रामानं आपला हेतू धरलेला आहे आणि ते हेतू आपल्याला कळलेचा आहे. राम वनवासाला इकडे जाऊ दे आणि तू अयोध्येचं राज्य कर, हे माझं सांगणे. बोला पुढं. वाल्मिकाचे ऐकणी वचन भरतासी हर्षाचे स्फुरण सांडोनिया कुशाचे अस्तरण. असं वाल्मिक ऋषीने ते सांगितलं बाबा. वाल्मिक ऋषी साधे नाही तो. अरे राम जन्माई शादी रामाई लिहिलेलं वाल्मिक ऋषी आणि तेच माझ्या प्रभू रामचंद्रला वरतून दाखवायचे का? अरे माझ्या साधू संताला कुणी गालबोट सुद्धा लावलं नाही पाहिजे सज्जन हो. माझ्या साधू संताला सुद्धा गालबोट लागला नाही पाहिजे. कोण म्हणते? राम. म्हणून प्रभू रामचंद्र या ठिकाणी समजा आणि चाल आले तर म्हणून भरत सावध झाला. भरतानं आसन केलं होतं गवताचं आसन. आपल्याला इकडून तू इकडून एक तकव्या मी तिथे हापत झालो. अरे तकव्या कशाला म्हणलं असं या ठिकाणी मग भरतानं ते गवताचं आसन होतं ते सावध दिलं ना त्या ऋषीच्या पायावर लोटांग घातलं. भरतानं काय म्हणले? भरत म्हणे वाल्मिक मुनी झालो मी तुझ्या वचनी श्रीराम ठेवून यावनी शीघ्र गमनी जातो. भरत म्हणे वाल्मिक मुनी वरी समजा मी सुख झालो माझ्या मनी. अरे शीघ्र जातो मी अयोध्या गमनी. राम ठुतो इथं वनवासी. आता बस झालं ना. आता उग काय गरजून सांगायचं ते रडवाशी माणसं जाऊ द्या. कोण? भरत म्हणू लागलेला वाल्मिक ऋषी मी तुम्हाला चरणा मी पाय धरतो. मी तुम्ही म्हणता तेच करतो. रामाला इकडे वनवासाला जाऊ द्या. मी अयोध्येत जातो. अयोध्येत लहान थोर मंडळी म्हातारे तरणे सगळ्याला समसमान वाजवितो. भारताचं म्हणणं आपलं नाही बरं का. इथं हे आता काय करायचं हे महाराज ते महाराज त्या जातीचा बरं का. बडे महाराज काय त्या पडलं काय की मला ते आवडत नाही बरं का. खरं ना मला ते जातीवंत काढले की मग बसतं कसं मी कुणाला. म्हणून या ठिकाणी मला विनंती करतो असा भरत आणि त्या ऋषीचे पाय धरले. पुढे काय म्हणले? उल्हास भरताचा देखोन वाल्मिके दिले आलिंगन भरते केले साष्टांग नमन सुख. अरे त्या ठिकाणी म्हणले उल्हास बघितला. उल्हास पाहिजे माणसाच्या चारेवर. माणसाचा चारा हसता पाहिजे. कधीच समजा खुशखुशी म्हणलं की काय नाही. लक्ष्मी स्वतः थांबत नाही काय नाही बरं का. बघा आमचे आपले मनोज सुधारांगीला दरगत म्हणतो बाबा तेच मला मनोज पाटील बर का. असं काय या ठिकाणी मी असं का म्हणलं तुम्ही सुद्धा थोडे हातले पाहिजे. तुमचा सुद्धा हळद गेला पाहिजे ना. हळद तर गेला पाहिजे ना. म्हणून या ठिकाणी बाबा पाय धरले आणि तुमची विनंती आहे मी अयोध्येला जातो आणि माझ्या प्रभूचं लक्ष ठेवा बरं. माझ्या प्रभूला कुठं त्रास होऊ नये.
हे भरत म्हणतोय आपल्या भावासाठी. आताचे भाऊ तुम्ही ते ओळखून घेतलेलंच आहे. मला वाटतं जरा डोंगरात इकडं जरा घाटावर गंतळलं बरं असेल. आणि डोंगरात तर काय नाही, दगडच आहे. चला पुढे. वाल्मिकी येऊनी आपण भरतासी दले समाधान, वनवासी रघुनंदन भरते वचन आद्या संपत आलेला आहे. आद्या संपत आलेला आहे. 2 ओव्या राहिल्या सज्जन हो. वाल्मिक ऋषीला सुद्धा समाधान झालेलं आहे. सगळ्या ऋषीला समाधान झालेलं आहे. भरताचं दर्शन भरतानं घेतलेलं आहे. थाप टाकला पाठीवर भरता. आता आनंद झालेला आहे. अविदेच्या लोकांना सुद्धा आनंद झाला. भरत सुद्धा पाठीमागे येऊ लागलेला आहे. पण पंचायत पडली कोणाला? सुमंत पडताना पंचायत पडतीये. माघारी जायचं खरं, पण रिकामारच जर घेऊन गेलो तर काय म्हणते लोक? मोकळ्या हाताने जमतं का बाबा? मोकळ्या हाताने जा बरं. कुठं कुठं जा? अरे भावानं बहिणीच्या गावाला रिकाम्या हातानं जा. बहीण मग काय म्हणते? इतकं कमून ठेवून मोकळ्या हाताला आला. माहेरचे बाबानो हे पोती पुराण जी आहे ना कथा, माहेरचं सुद्धा पहिलं लय चांगलं होतं बाबा. तुमचं 1 मिनिट घेतो, पुन्हा बंद करतो. 1 मिनिट तुमचं लय पहिलं बरं होतं बरं का. काय एखादी नवरीला वाट लावायचं. बैलगाडी असायची मालो बैलगाडी बरं का. ती नवरी बैलगाडीमध्ये समजा बसायची आणि तो बैलगाडीचा हाणार तर तोंड तिकडं आणि त्या समजा चुमुकल्या नवरीचं तोड आपल्या माहेरच्या लोकांकडे आहे बरं का. आणि त्या ठिकाणी सांगू लागले लांब शिवा पोस जायची, हात करायची बरं का. मी चालले. ती आई म्हणू लागली आता जा, पण घरानं आलो नाही पाहिजे माझ्या पस्तोर. कुणाचा हेतू असतो? आईचा. आता तसं नाही बरं का. 2 मिनिटात जेवण 2 4 लगेच बसली की किक मारले की चला. तसं नाही. हे तर ओळी म्हणून भरत म्हणू लागलेला आहे. तुम्ही म्हणता तसं राहतो. बोला पुढे. कोणी रघुनंदन अत्यंत झाला सुख संपन्न, एकला कळी त्रिभुवन एवढे स्फुरण. हे ऐकून या. अरे एवढं ऐकलं त्या प्रभू रामचंद्राला आनंद झालेला आहे. आनंदाच्या भरात प्रभू मला बरं झालं बरं का. अरे माझ्या समजा भावानं ऐकलं गुरुचं आणि रामाला सुद्धा वाटलं बोले तैसे चाले त्याच्या वंदावे पाऊले. मग आता रामाच्या मनातली जी दुखी होती ती निघून गेली. म्हणलं आता मला वनवासाला जायची वेळ आता आली मस्त. आणि राम आता भरत मागत चाललेला आहे. आता इथपर्यंत संवाद आहे. बोला. सुख दाटले संपूर्ण भाऊ हरकती उल्हासोन, हरिके नाचे लक्ष्मण वचन ऐकोनी. आता या ठिकाणी बाबा आनंद झालेला आहे. आमच्या आई साहेब गेल्या होत्या चहा घ्यायला आल्या. जाऊ द्या लाईट आली बरं का. जाऊ द्या म्हणून सज्जन हो. या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं आणि भरताचं आणि सगळ्यांचं बंधावांचं त्या ठिकाणी लक्ष होतं. रामाला आनंद झालेला आहे आणि ऋषीला आनंद झाला. ऋषी सुद्धा या ठिकाणी म्हणले टाळ्या वाजवू लागले. बरं झालं म्हणले भरतानं मोठ्या भावाचं ऐकलं.